नमस्कार विद्यार्थी मित्र हो. प्रथमतः मी आपणा सर्वांचे आपण इयत्ता 9वी या वर्गामध्ये उत्तीर्ण होऊन इयत्ता 10वी या वर्गामध्ये आलेला आहात. या वर्गामध्ये नवीनच प्रवेश घेतलेला आहात. विद्यालयाच्या वतीनं मी आपणा सर्वांचं या 10वीच्या वर्गामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या या पूर्ण 10वीच्या वर्षभरासाठी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं गुण मिळवावेत अशी एक आपल्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. आजचा विषय आपला जॉमेट्री मॅथ्स पार्ट 2 म्हणजे ज्याला आपण भूमिती गणित भाग 2 असं म्हणूया. या विषयाला सुरुवात करताना सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देतो. मी ससाणे गणेश व्यंकटेश MSc BEd याच विद्यालयामध्ये मी आतापर्यंत 22 वर्ष सेवा पूर्ण केलेली आहे या संस्थेमध्ये. आपलीही सर्वांची ओळख आपण यथावकाश ज्यावेळेला ऑफलाईन सुरू होईल, वर्ग सुरू होतील त्यावेळेला आपण करून घेणारच आहोत. चला तर मग आज आपण सुरुवात करूया आपल्या विषयाला. आपल्या विषयामधील बेसिक गोष्टींना, इयत्ता 9वी पर्यंतच्या काही उजळणीवजा भागांना. जॉमेट्री या शब्दाचा सर्वप्रथम आपण अर्थ जाणून घेऊया. जॉमेट्रीचा अर्थ आहे GEO आणि मॅट्रन. GEO म्हणजे जमीन, भूमिती. भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे तिचं मोजमाप करणं. थोडक्यात काय, जमिनीशी संलग्न भागांचं, जमिनीशी संलग्न असणाऱ्या भागांचं मोजमाप करणं यालाच आपण जॉमेट्री असं म्हणणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं फार पूर्वीच्या काळापासून जमिनीचं क्षेत्र हे मोजण्याची सुरुवात कशा पद्धतीनं झाली याचा इतिहास सुद्धा आपण या निमित्तानं जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र हो, जॉमेट्री मधल्या काही बेसिक गोष्टी आहेत, बेसिक बाबी आहेत, ज्या मूलभूत कन्सेप्ट आहेत, त्यांचा पहिल्यांदा आपण विचार करू. याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या समोर मी आवर्जून सांगतो की जॉमेट्री हा विषय म्हटला की तुम्हाला 9वी मध्ये याची ओळख झालेली आहेच. या विषयामध्ये आपण वर्षभरात पाहिलं असेल की हा सर्व विषय आपण आकृत्यांचा, डायग्रामचा विषय म्हणून ओळखला. निश्चितच विद्यार्थी मित्र हो, असा आकृत्यांचा असणारा, जमिनीशी, क्षेत्राशी निगडीत असणारा, त्याची मोजमाप याच्याशी निगडीत असणारा अशा प्रकारचा हा विषय. म्हणून आपणाला जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या जेवढ्या म्हणून डायग्राम्स असतील त्या सगळ्या डायग्राम्स आपल्याला माहित असणं गरजेचं. त्याची विभागणी, त्याच्या कॅटेगरी, त्याचे प्रकार आपल्याला माहित असणं फार गरजेचं. आज मी तुमच्या समोर उजळणीवजा इयत्ता 9वी पर्यंतचा भाग सर्वप्रथम मांडतो आणि याच्यामध्ये डायग्राम्स, आकृत्या आहेत, यांची जी विभागणी केली जाते ही विभागणी आपल्या समोर सादर करतो. आपल्या समोर व्हाईटबोर्डवर हा जो डिस्प्ले केलेला भाग आहे त्याच्यावर आपल्या समोर लक्षात येत आहे की जगामध्ये असणाऱ्या सर्व आकृत्या आहेत त्या आपण सध्या तरी 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल या प्रकारामध्ये त्यांना विभागूया. 1 डायमेन्शनल म्हणजे एकमितीय आकृती, द्विमितीय आकृती आणि त्रिमितीय आकृती. अशा ह्या 3 कॅटेगरीज कोणत्या आहेत ह्या समजावून घेऊ. त्या समजण्यासाठी तुमच्या समोर मी 1 डायमेन्शनल डायग्राम म्हणजे कोणत्या, तर ज्या एक लाईनचा वापर करून, एका ऍक्सिसचा वापर करून, एकाच ऍक्सिसचा वापर करून की ज्याच्यावर सर्वच्या सर्व डायग्राम्स संपूर्णपणे मावू शकतात, बसू शकतात, अशा जेवढ्या डायग्राम्स असतील त्या सगळ्या डायग्राम्सला आपण 1 डायमेन्शनल डायग्राम्स म्हणणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या सर्वांना माहिती आहे सगळ्यात बेसिक जॉमेट्रीमध्ये जी डायग्राम येते ती ज्याला आपण पॉइंट असं म्हणतो. पॉइंट ही पहिली डायग्राम, सगळ्यात बेसिक म्हणून ओळखली जाणारी ही डायग्राम आहे पॉइंट नावाची. हिची साईज अतिशय कमी असते, सुईच्या टोकावर असंख्य बसतील, उघड्या डोळ्यानं दिसू शकणार नाही इतकी छोटी साईज असते. परंतु एवढ्या छोट्या साईजचा पॉइंट काढणं हे आणि त्याच्यावरून आपण मग ब्लॅकबोर्डवर, व्हाईटबोर्डवर काढणं आणि अभ्यास करणं संयुक्तिक नाही. म्हणून तो आपल्या डोळ्याला, नजरेला दिसेल इतपत आपण तो थोडासा मोठा काढतो. त्याला नावही देण्याची पद्धत आहे, एक इंग्रजी कॅपिटल अक्षराचं कोणतंही आपण नाव देऊ शकता. अशा पद्धतीनं सर्व डायग्राम्स मधली सर्वात बेसिक डायग्राम म्हणून ओळखली जाते 1 डायमेन्शनल मधली, की जी एका ऍक्सिसवर पूर्णपणे बसते आणि तिला आपण पॉइंट म्हणतो.
क्रमाने ह्या डायग्राम्स वाढवत नेऊ. सेकंड दुसऱ्या क्रमांकाने येते ती असे पॉइंटला पॉइंट जोडल्यानंतर तयार होणारी लाईन सेगमेंट नावाची डायग्राम. ही पण आपल्या ओळखीची या परिचयाची आहे. लाईन डायग्राम ही फायनाईट असते, तिला ठराविक लेंथ असते. एकट्या पॉइंटचा विचार केला तर त्याला लेंथ नसते. झिरो लेंथ असणारी पॉइंट नावाची डायग्राम, त्याच्यानंतर थोडी लेंथ मोजता येऊ शकेल इथपर्यंत असणारी सेकंड लाईन सेगमेंट नावाची डायग्राम की जी एक्स नावाच्या एका ऍक्सिसवर पूर्णपणे बसते. त्याच्यानंतर येणारी क्रमांक तिसरी डायग्राम आहे, ही आणखीन एक्सटेंड केली तर त्याला आपण रे म्हणतो, म्हणजे ही तिसऱ्या क्रमांकाची डायग्राम. अजून चौथ्या पद्धतीने तुम्ही थोडीशी लेफ्ट साईडला इन्क्रीज केलीत तर त्याला आपण लाईन असं म्हणूया. अशी आणखी एक डायग्राम. रेलाही नाव देता येतं, रे पी क्यू असं. त्याचा ओरिजिन जो पी आहे असं गृहीत धरल्यानंतर त्याचं नाव आपल्याला रे पी क्यू देता येतं, त्याचं उलट नाव देता येत नाही. लाईन सेगमेंटला मात्र लाईन सेगमेंट पी क्यू आणि लाईन सेगमेंट क्यू पी असं दोन्ही अर्थानं नाव देता येतं. लाईनचं नाव तर तुमच्या समोर आहेच, लाईनवर कोणतेही दोन पॉईंट घ्या, हे समोर मांडलेले. त्याला लाईन पी क्यू म्हणा किंवा लाईन क्यू पी म्हणा, दोन्ही क्रमाने आपण म्हणू शकतो. सिंगल नाव सुद्धा देण्याची पद्धत आहे. स्मॉल लेटर लिहिलं तर त्याला लाईन एल म्हणून ओळखली जाते. अशा प्रकारच्या ह्या चार डायग्राम्स की जे एका ऍक्सिसवर पूर्णपणे बसतात, यांना सगळ्यांना पॉइंट, लाईन सेगमेंट, रे आणि लाईन या चार डायग्राम्स त्यांना वन डायमेन्शनल डायग्राम्स असं म्हणतात. एका ऍक्सिसवर मावू शकत नाही, थोडीशी मोठी होते अशी डायग्राम कोणती असेल की तिला सेकंड ऍक्सिस आपल्याला आवश्यक आहे. दोन्ही ऍक्सिस मध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या दोघांनी मिळून एक प्लेन तयार होतं की ज्या प्लेन मधला हा पार्ट आहे त्याला फर्स्ट क्वाड्रंट, याला सेकंड क्वाड्रंट, याला थर्ड क्वाड्रंट आणि याला फोर्थ क्वाड्रंट असं म्हणतात. हे चार क्वाड्रंट्स मिळून हे पूर्ण प्लेन तयार होतं. म्हणजे दोन ऍक्सिस ज्या वेळेला आपण एकत्रितपणे त्यांचा विचार करतो तेव्हा दोन्ही ऍक्सिसने मिळून आपल्याला या संपूर्ण प्लेन, आता दिसायला जरी हे प्लेन छोटं असलं तरी ते चारही दिशांना, चारही डायरेक्शनला इन्फायनाईट इन्क्रीज होतं, असंख्य प्रमाणे वाढतं आणि खूप मोठं असतं ते. आणि असं दोन्ही ऍक्सिसने मिळून तयार होणारं जे प्लेन आहे त्या पूर्ण प्लेनवर पूर्णपणे बसणाऱ्या ज्या डायग्राम्स आहेत एका ऍक्सिसवर मावू शकत नाहीत, पण दोन ऍक्सिसचा वापर केल्यानंतर तयार होणाऱ्या प्लेनवर व्यवस्थितरित्या बसतात अशा सगळ्या डायग्राम्स आहेत. त्यांना आपण टू डायमेन्शनल डायग्राम्स म्हणूया. त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, ओपन डायग्राम आणि क्लोज्ड डायग्राम. त्यातली आपण ओपन डायग्राम म्हणजे सगळ्या विद्यार्थ्याला माहित असावी, याला आपण अँगल म्हणू. ही ओपन डायग्राम आहे, हिचा विचार आपण तुर्तास तरी करणार नाही, सध्या तरी आपल्याला आता ती अभ्यासाला नाहीये. पण याच्यानंतर आपण एका ऍक्सिसवर बसू शकणार नाही, मावू शकणार नाही, परंतु मोठी असणारी साईजनं अशी एका प्लेनवर पूर्णपणे बसेल अशा डायग्रामची आपण ओळीनं ओळख करून घ्यायला सुरुवात करू. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा क्रमाने येते आणि ती म्हणजे ट्रायंगल. ही ट्रायंगल नावाची डायग्राम आहे. या ट्रायंगल नावाच्या डायग्रामला तीन साइड्स असतात, तीन साइड्सनी बंदिस्त केलेली डायग्राम आहे, तिला आपण ट्रायंगल म्हणतो. ह्याची ओळख आपण सगळ्यांना आहे, त्याला नावं देण्याची पद्धत पण आपल्याला माहिती आहे. त्याच्या तिन्ही व्हर्टायसेसला नावं द्या आणि मग त्या ट्रायंगलचं नाव तुम्ही वेगवेगळ्या 6 प्रकारे लिहू शकता, हे आपणालाही माहिती आहे. त्यातला एक प्रकार ट्रायंगल ABC असा असतो. हा ट्रायंगल बंदिस्त आहे. पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला की तो एका ऍक्सिसवर बसू शकत नाही, त्याचा काही भाग एका ऍक्सिस पासून थोडासा बाहेर गेलाय, परंतु दोन ऍक्सिसने मिळून तयार झालेल्या प्लेनवर तो सगळा आहे. याच्यावरचा कोणताही ट्रायंगलवरचा जर तुम्ही पॉइंट घेतलात, फॉर एक्झाम्पल ए नावाचा पॉइंट जर घेतलात आणि त्याचं स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न केला, त्याची पोझिशन जर फायनाईट पोझिशन जर सांगायचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी आपण काय करतो हेही माहिती आहे आपल्याला. 8वी पर्यंत आपण ग्राफ शिकलोय. एक्स ऍक्सिसवर परपेंडिक्युलर काढतो आणि वाय ऍक्सिसवर पण परपेंडिक्युलर काढतो आणि असे दोनही परपेंडिक्युलर काढल्यानंतर मिळणाऱ्या संख्या आहेत त्याच्या कोऑर्डिनेट्स असतात की ज्यांना आपण एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट म्हणतो. मग अशा एका पॉइंटसाठी, ए नावाच्या पॉइंटसाठी आपल्याला 2 कोऑर्डिनेट्स मिळतात की ज्या 2 कोऑर्डिनेट्सच्या आधारे आपण एखाद्या पॉइंटची पोझिशन अचूकपणे या प्लेन मधली सांगू शकतो. ज्या अर्थी ए नावाच्या पॉइंटची पोझिशन सांगू शकतो याचा अर्थ ह्या ट्रायंगलवरच्या सगळ्या पॉइंटची पोझिशन आपण अचूकपणे सांगू शकतो आणि ही डायग्राम या प्लेनवर बसू शकते, म्हणून हिला आपण 2 डायमेन्शनल डायग्राम म्हणूया. ही नेक्स्ट प्रकारची डायग्राम आहे. इथून ट्रायंगलच्या 2 डायमेन्शनल डायग्राम्सना सुरुवात होते आणि मग याच्यानंतर क्रमाक्रमाने ह्या सगळ्या डायग्राम्स वाढत जातात आणि या वाढत जाताना ट्रायंगलच्या नंतर ओळीने मग क्वाड्रिलॅटरल येतो. चौकोनाचे तर खूप प्रकार आपण पाहिलेत 9वी मध्ये, अगदी स्क्वेअर पासून रेक्टँगल, पॅरलोग्राम, रोम्बस, ट्रेपेझियम, काइट, स्कॅलेंट अशा अनेक प्रकार आपण पाहिलेले. हे सगळ्या प्रकारचे जे क्वाड्रिलॅटरल्स आहेत, चौकोन आहेत, चौकोनाचे सगळे प्रकार आहेत, हे सुद्धा एका ऍक्सिसवर मावू शकत नाहीत, मात्र एका प्लेनवर व्यवस्थित बसतात, म्हणून याला सुद्धा आपण 2 डायमेन्शनल डायग्राम असं म्हणायला हरकत नाही.
अशा प्रकारचे चौकोनाचे अनेक प्रकार आपण शिकलेले आहेत. या सगळ्या चौकोनांचे प्रकार, या क्वाड्रिलॅटरलचे सर्व प्रकार 2 डायमेन्शनल या प्रकारामध्ये बसतात. एवढंच काय घेऊन बसूया, या क्वाड्रिलॅटरल पेक्षा थोडेसे जास्त साईड असणारे डायग्राम, पेंटॅगॉन असेल, हेक्झॅगॉन असेल, असं करत करत डेकॅगॉन असेल, 10 बाजूंनी असणारा जो पॉलिगॉन आहे त्याला आपण डेकॅगॉन म्हणतो. अशा क्रमाक्रमानं वाढत जाणार आहे त्या असंख्य साईड्सनी तयार होणारा, ज्याला आपण सर्कल म्हणूया, असे सर्कल याची सुद्धा डायग्रॅम, ही सुद्धा आपण 2 डायमेन्शनल डायग्रॅम मध्येच गृहीत धरतो. आणि अशा प्रकारे आपल्याला 2 डायमेन्शनल डायग्रॅम म्हणजे काय आहे हे तुमच्या समोर कळाले असतील. याच्याच सारख्या 3 डायमेन्शनल डायग्रॅम सुद्धा असतात. ह्या डायग्रॅम नेमक्या कोणत्या आहेत याच्यावर जरा विचार करा. सुचतंय का बघा, की ज्या एक्स आणि वाय या 2 ऍक्सिसचा वापर न करता किंवा त्याच्यापासून तयार झालेलं जे प्लेन आहे त्याच्यावर पूर्णपणे बसू शकणार नाहीत, अशा डायग्रॅम नेमक्या कोणत्या. तर इथं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. खरं 10वी पर्यंत एक्स आणि वाय ऍक्सिस झाल्यानंतर तिसरं झेड नावाचा ऍक्सिस अभ्यासाला नसतो, पण तरी तुम्हाला मी दाखवण्याचा इथं प्रयत्न केलाय. तुम्हाला याची ओळख सुद्धा करून देतो. तुम्हाला माहिती आहे, खरं आम्ही काढताना तिरका जरी काढला असला तरी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, हेही माहिती आहे आपल्याला. तिसरा खरा वास्तवातला झेड ऍक्सिस असा असतो, अशा प्रकारे की जो एक्स ऍक्सिसला पण परपेंडिक्युलर असतो आणि वाय ऍक्सिसला पण परपेंडिक्युलर असतो आणि या प्लेनच्या अर्धा इकडे आणि अर्धा पाठीमागच्या बाजूला वाढत जाणार आहे. अशा प्रकारचा जो तिसरा ऍक्सिस आहे की ज्याला झेड ऍक्सिस आपण म्हणणार आहे. आणि अशा झेड ऍक्सिसचा वापर करून तुम्हाला 10वीच्या नंतरचा जो भाग आहे, इथून पुढे ज्यावेळेला तुम्ही कॉलेजला जाणार आहात, 11वी सायन्स घेणार आहात, त्यावेळेला त्या मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स या विषयांमध्ये तुम्हाला या तिसऱ्या ऍक्सिसची गरज पडेल. जसं तुम्ही इथे एका पॉइंटला व्यक्त करताना त्याची पोझिशन दाखवताना 2-2 कॉर्डिनेट्सचा विचार केला, तसं तुम्हाला पुढे जाऊन भविष्यामध्ये तुम्हाला 3-3 ऍक्सिसचा वापर करून एका पॉइंटसाठी तुम्हाला 3-3 वेगवेगळे कॉर्डिनेट्स दाखवायचे आणि त्याची चर्चा, निदान तुम्हाला काय आहे भविष्यात काय शिकायचंय याची प्राथमिक ओळख तरी होणं गरजेचं आहे. अशा हिशोबाने तुमच्या समोर हा विषय मी मांडतोय. तर अशा डायग्राम असतात तरी नेमक्या कोणत्या त्याही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, ज्या एका प्लेन मध्ये बसूच शकत नाही. करा बरं विचार, कोणती डायग्राम असेल ती. बरोबर आहे, डायग्राम असते तरी कुठली, तर ही डायग्राम वेगळी तिगडी कुठली नाही. भरीव असणाऱ्या अशा जेवढ्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील, उदाहरणार्थ माझ्या हातामध्ये असलेला पेन असेल, माझ्या हातामध्ये असणारं डस्टर असेल, किंवा माझ्या हातामध्ये असणारा एखादा हा बॉक्स असेल, या सगळ्या डायग्राम्स आहेत ह्या भरीव आहेत, फुगीर आहेत. हा बॉक्स तर तुम्ही पाहायला गेलं तर या प्लेन मध्ये एक्स आणि वाय ऍक्सिसने बनलेलं जे प्लेन आहे त्याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न केला तर त्याचा एकच सरफेस त्याच्यामध्ये बसतोय, बाकीचा सर्व भाग बाहेर येतोय. याचा अर्थ त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर येणारा कोणताही पॉइंट असेल त्याच्यासाठी तुम्हाला एक्स आणि वाय कॉर्डिनेट शिवाय वेगळं काहीतरी आवश्यक आहे. आणि अशा सगळ्या ज्या बाबी आहेत या सगळ्या भरीव असणाऱ्या गोष्टी आहेत, या सगळ्या आपल्याला 3 डायमेन्शनल डायग्राम्स मध्ये पाहायला मिळतात. मग विद्यार्थी मित्र, खऱ्या अर्थानं आता तुम्हाला कळालं असेल 3 डायमेन्शनल डायग्राम. तुम्हाला ओळख सुद्धा झाली 8वी पर्यंत. एक नमुना म्हणून त्याच्यातली एक डायग्राम तुम्हाला मी काढून दाखवतो. हा जर एखादा रेक्टँगल घेतला तुम्ही आणि त्याच्यामध्ये अजून एक रेक्टँगल असा बसवलात आणि मग तुम्ही याचे एजेस जर जॉईन केले तर तुम्हाला लक्षात येईल की अशी एक भरीव टाईपची, बॉक्स टाईपची, ठोकळ टाईपची डायग्राम तयार होते. याला तुम्ही क्युबॉइड असं म्हटलेलं आहे. आणि याला लेंथ असते, याला ब्रेडथ असते आणि याला हाईट असते. लांबी, रुंदी आणि उंची अशा तिन्ही बाबी याच्यात बघायला मिळतात तुम्हाला, असा भरीवपणा बघायला मिळतो. मग अशा सगळे साईड सेम असल्या की त्याला आपण क्यूब म्हणतो. म्हणजे क्यूब सुद्धा तुमच्या ओळखीचा आहे. त्याच्यानंतर सिलेंडर हा एक तुमच्या ओळखीचा आहे. कोन ही एक डायग्राम तुमच्या ओळखीची आहे. त्याच्याबरोबर आणखीन पाहायला गेलं तर स्पिअरची डायग्राम एक ओळखीची आहे. आणि अशा ह्या सगळ्या डायग्राम्स आहेत, या सगळ्या भरीव आहेत आणि या सगळ्यांना आपण 3 डायमेन्शनल डायग्राम म्हणणार. इथं पाहायला गेलं वास्तविकपणे तर सगळ्या विद्यार्थ्यांना लक्षात येईल तुमच्या आता की 3 डायग्राम्सचे प्रकार कोणते आहेत. 1 डायमेन्शनल डायग्रामसाठी फार फार तर ह्या चौघांसाठी आपण काय काढू शकतो, तर फक्त लेंथ काढू शकतो. लेंथ शिवाय वेगळं आपल्याला काही कॅल्क्युलेट करता येत नाही. 2 डायमेन्शनल डायग्राम्स आहेत त्याच्यामध्ये मात्र आपण लेंथ काढू शकतो, पण त्याच्या जोडीला आपण या डायग्रामचा एरिया काढू शकतो. एरिया म्हणजे काय याचाही आपण विचार करणार आहोत. त्याच्यानंतर 3 डायमेन्शनल डायग्राम्स मध्ये तर आपण लेंथ काढू शकतो, एरिया ही काढू शकतो आणि सोबत त्यांचं व्हॉल्यूम काढू शकतो. म्हणजे अशा क्रमाक्रमानं वाढत जाणाऱ्या ह्या सगळ्या डायग्रामची ओळख विद्यार्थी मित्र मी तुमच्या समोर करून दिली. आता आपण पाहणार आहोत यातला आपल्याला अभ्यासाला असणारा भाग की ज्याला 2 डायमेन्शनल डायग्राम्स असं म्हणू, त्याच्यामधला ट्रायंगल नावाचा भाग आणि त्याचा असणारा एरिया आणि याच्यावर असणारा जॉमेट्री मधलं आपलं पहिलं प्रकरण जे सिमिलॅरिटी म्हणून ओळखलं जातं आणि ज्याची सुरुवातच होते ती ट्रायंगल्सच्या एरियापासून. चला तर मग आपण आता वळूया. ट्रायंगल्स आणि त्याचा एरिया
हा नेमका काढतात तरी कसा आणि त्याचा फॉर्म्युला क्रिएट तरी कसा होतो, आणि जुन्या काळी हा ट्रायंगलचा फॉर्म्युला क्रिएट करत असताना हा फॉर्म्युला कोणत्या फॉर्म्युल्यावरून, कोणत्या पद्धतीवरून, कोणत्या कार्यपद्धतीवरून शोधला गेला, कसा त्याचा शोध लागला आणि मग त्याचा वापर कसा करायचा आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहे. चला तर बघूया याच्या पुढचा भाग, तो म्हणजे ट्रायंगल 2 डायमेन्शनल डायग्राम मधील बंदिस्त आकृती आहे क्लोज्ड डायग्राम ट्रायंगल आणि या ट्रायंगलचा असणारा एरिया. उदाहरणार्थ म्हणून आपण एक ट्रायंगल विचारात घेऊया की ज्या ट्रायंगलचा बेस हा 4 सेंटीमीटर आहे सर्वसाधारणपणे, आणि त्याची जी हाईट आहे ही हाईट आपण 2 सेंटीमीटर एवढी गृहीत धरूया आणि असा एक ट्रायंगल तयार करूया की ज्याच्यामध्ये ट्रायंगलचा बेस आपल्याला 4 सेंटीमीटर आहे आणि हाईट आहे ती 2 सेंटीमीटर आहे. आणि अशा ट्रायंगलचा आपल्याला काय काढायचं आहे तर एरिया काढायचा आहे. सर्वात प्रथम अगोदर काय माहित करून घ्या की ट्रायंगलची डायग्राम ही या प्रकारची असते. त्याच्यामध्ये फक्त व्हर्टायसेस नावाचे हे पॉइंट्स आणि साइडवर असणारे, तिन्ही साइडवर असणारे सगळे पॉइंट्स एवढ्यांनीच मिळून बनलेली डायग्राम असते, यालाच फक्त ट्रायंगल म्हणतात. ही संकल्पना पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करा. त्याच्यानंतर आतमध्ये असणारे ह्या बंदिस्त डायग्रामच्या ट्रायंगलच्या आत असणारे जर सगळे पॉइंट्स आपण विचारात घेतले, म्हणजे हे असणारे सगळे पॉइंट्सचा जर विचार केला आणि हे सगळे पॉइंट एकत्रितपणे विचारात घेतले तर लक्षात घ्या या सगळ्या पॉइंट्सनी एकत्र होऊन म्हणजे ट्रायंगलवर असणारे पॉइंट आणि त्याच्या इनसाइड इंटेरियर पार्ट मध्ये असणारे सगळे पॉइंट्स हे एकत्र जर केले तर एक रिजन मिळतो, एक क्षेत्र तयार होतं. त्या क्षेत्राला, त्या रिजनला ट्रायंग्युलर रिजन असं म्हणतात. ट्रायंग्युलर रिजन, त्रिकोणी क्षेत्र असं म्हटलं जातं. आणि अशा ह्या त्रिकोणी क्षेत्रानं किती जागा व्यापलेली आहे, जागा व्यापलेली आहे, या जागेलाच काय म्हणतात, व्यापलेल्या जागेला संख्येमध्ये व्यक्त करणं म्हणजेच काय काढणं, तिचा एरिया काढणं. म्हणजे थोडक्यात काय, ट्रायंगल ही कन्सेप्ट वेगळी, ट्रायंग्युलर रिजन ही कन्सेप्ट वेगळी. एरिया काढला जातो तो ट्रायंग्युलर रिजन किती क्षेत्र व्यापलेलं आहे ते संख्येमध्ये व्यक्त करणं म्हणजेच ट्रायंगलचा एरिया काढणं असा अर्थ असतो. चला तर विचार करा, अशी एखाद्या ट्रायंगलनं व्यापलेली जागा आहे ती नेमकी किती हे कसं शोधायचं. फार पूर्वीच्या काळात तर एखादा ट्रायंगल आकाराचं आणि एखाद्या रेक्टँगल किंवा क्वाड्रिलॅटरल आकाराचं असे जर 2 आकाराची क्षेत्र, जमिनीचे तुकडे जर एखाद्या वेगवेगळ्या 2 मालकांचे असतील तर त्या 2 मालकांचे या दोघांमधलं कोणाचं क्षेत्र मोठं आणि जास्त आहे, कोणाचा एरिया त्यानं व्यापलेली जागा जास्त आहे, कोण खरा श्रीमंत आहे, हे फार पूर्वीच्या काळात, आता तुम्हाला फॉर्म्युले माहित आहेत म्हणून तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन लगेच करू शकाल, पण फार पूर्वीचा काळ आठवा की ज्या काळामध्ये हे फॉर्म्युले माहित नव्हते, नुकतीच संख्यांची ओळख झालेली होती. आणि अशा काळामध्ये जर तुम्हाला एरिया काढायचा असता तर त्या काळात कोणती पद्धत वापरली जायची. तर विद्यार्थी मित्र हो, त्या काळामध्ये तुम्हाला एका त्या एरियाच्या किंवा क्षेत्राच्या एका पॉइंटवर कुठेतरी एका ठिकाणी उभं केलं जायचं आणि मग तिथून तुम्ही पावलं टाकत 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 एक परिक्रमा पूर्ण करायची. थोडक्यात काय, पेरिमीटर, परिमिती म्हणजे एक राऊंड पूर्ण करायचा. किती पावलं टाकली तुम्ही ती मोजायची, पावलं मोजा, एखादी काठीचा तुकडा काढा आणि तो मोजत घेऊन चला पुढेपर्यंत, काही हरकत नाही. सेम प्रोसिजर तुम्हाला या क्वाड्रिलॅटरलच्या बाबतीत व्हायची. इथेही तुम्ही असा फिरत फिरत जा, पावलं मोजा, किती होत आहेत बघा. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला ज्यांच्या पावलांची संख्या जास्त भरेल तो एरिया मोठा असं गृहीत धरलं जायचं. असं जुन्या काळी होत होतं. परंतु विद्यार्थी मित्र, आता तुम्ही खूप हुशार झालाय, तुम्हालाही माहिती की ही पद्धत त्या काळची जरी असली, सुरुवातीची असली, थोडा काळ ती गृहीत धरलेली असली तरी ती चुकीची आहे. याचं कारण तुम्हाला मी एक आता स्वाध्यायच देतो म्हणा ना, तुम्ही विचार करून बघा. जर यदा कदाचित ट्रायंग्युलर रिजनच्या भोवती तुम्ही एक चक्कर पूर्ण केली, ते म्हणजे सर्कम्फरन्स त्याचा काय पेरिमीटर काढलात आणि याही डायग्रामचं पेरिमीटर काढलं आणि असं थोडा वेळ गृहीत धरा की दोघांची 12 पावलं आलेली आहेत. 12 पावलं ही जुन्या काळच्या भाषेमध्ये, आत्ताच्या काळच्या भाषेमध्ये असं गृहीत धरा की याचाही पेरिमीटर काढला, तिन्ही साईडची ऍडिशन 12 सेंटीमीटर आहे, 12 सेंटीमीटर, आणि ह्याच्या चारी साईडची ऍडिशन आहे 12 सेंटीमीटर आहे. अशाच 2 डायग्राम्स तुम्हाला सांगितले, वहीमध्ये काढा असं म्हटलं आपण. आणि ऍक्च्युअली खरंच तुम्ही कसले तुमचे फॉर्म्युले असतील ते आत्ताच्या पद्धतीने वापरा आणि शोधून काढा दोघातला एरिया एकसारखा आहे का वेगवेगळा आहे.
तर यदा कदाचित तुमच्या गोष्ट लक्षात येईल. हे प्रॅक्टिकली करून बघा विद्यार्थी मित्र. ज्यावेळेला आपण ऑफलाईन वर्ग भरवणार आहोत किंवा हा तास आजचा संपला, ऑनलाईनचा तास संपला, की आज घरी गेल्यानंतर, घरी असणारच आहात तुम्ही, घरी तुम्ही प्रत्यक्ष करून बघायची ही गोष्ट की 12 सेंटीमीटर पेरिमीटर असणारा एक ट्रँगल तयार करायचा आहे. मग तो तुम्ही इक्विलॅटरल केला तरी चालेल. म्हणजे 4 सेंटीमीटर तिन्ही साईड घ्या, एक इक्विलॅटरल ट्रँगल तयार करा. क्वाड्रिलॅटरल तयार करताना 3 सेंटीमीटरचे 4 साईड्स काढा आणि असा एक क्वाड्रिलॅटरल तयार करा. वहीवर त्याचे डायग्राम्स काढा, कात्रीने ह्या दोन्ही डायग्राम्स कट करा आणि एका डायग्रामवर दुसरी डायग्राम बसवा आणि जिथून ती बाहेर पडत असेल तो पोर्शन कट करून 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 परत ऍडजस्ट करत करत एकावर एक ओव्हरलॅप करत करत न्या आणि मग चेक करा या दोन्ही डायग्रामचा एरिया सेम भरतो का. आणि हे मला तुम्ही प्रॅक्टिकली केल्यानंतर आजचे हे जे व्हिडिओज आहेत हे सगळे पाहिल्याच्या नंतर रिकाम्या वेळेमध्ये दिवसभरामध्ये तुम्ही मला हे दोन्हीचं कटिंग केलेलं, शक्यतो जर दोन्ही ट्रायगन किंवा दोन्ही डायग्राम्स काढत असताना वेगवेगळे रंगीत कागद जर वेगवेगळे तुकडे 2 घेतलेत तर तुम्हाला ते कटिंग करून दुसऱ्या कागदावर ठेवताना, म्हणजे कटिंग करण्यापूर्वी एकमेकावर ओव्हरलॅप केलेले आणि कटिंग केल्याच्या नंतरचा भाग, असे दोन्ही भाग तुम्ही जर मला माझ्या व्हॉट्सअपच्या क्रमांकाला जर पाठवले तर मला लक्षात येईल की तुम्ही आजचा व्हिडिओ खऱ्याच अर्थानं बघितलाय आणि काही ना काहीतरी काम केले. आणि मग तुमच्या पण लक्षात येईल विद्यार्थी मित्र, जर ट्रायंगल आणि क्वाड्रिलॅटरल दोघांच्याही पेरिमीटर जर 12 ठेवला, पावलं जर समान असतील तर दोघांनी व्यापलेली जागा, दोघांचा जो एरिया आहे तो प्रॅक्टिकली कटिंग करून गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सेम येतो का वेगळा येतो. तर 100% विद्यार्थी मित्र, तो वेगळा वेगळाच आला पाहिजे तुमचा. चेक करून बघा, खात्री करून बघा. यदा कदाचित एखाद्या विद्यार्थ्याचा योगायोगानं सेम येऊ शकेल, परंतु सगळ्यांचाच सेम येईल याची गॅरंटी नाही. मग नेमका दोघातल्या कोणाचा एरिया वाढला हे तुम्ही मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगा. याचा प्रॅक्टिकली खूप उपयोग होतो. तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे. तुम्ही तर करून बघणार आहेच, माझी खात्री आहे, तुमच्यावर माझा विश्वास आहेच आहे. तर तुम्हाला इथेच सांगतो की ट्रायंगलचा येणारा एरिया हा कमी येतो आणि त्या मानाने या क्वाड्रिलॅटरलचा येणारा एरिया थोडा का होईना वाढतो. यदा कदाचित तुम्ही जर 4 साईड असणाऱ्या डायग्राम पेक्षा 5 साईड असणारी पेंटॅगॉन तयार केलीत आणि पेरिमीटर 12 ठेवलात तर त्याचा एरिया ह्याच्यापेक्षा आणखीन वाढतो. म्हणजे पेरिमीटर सेम ठेवून जर तुम्ही डायग्रामच्या साईड्स वाढवत 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 वाढत गेलात तर 100% विद्यार्थी मित्र हो, एरियामध्ये थोडी 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 का होईना वाढ तुम्हाला दिसून येते. सगळ्यात शेवट तर असंख्य साईड्स असणार एकच आहे, ज्याला सर्कल म्हणू. जर तुम्ही 12 सेंटीमीटरचं जर पेरिमीटर असणारं सर्कल काढलं आणि याचा एरिया जर शोधलात फॉर्म्युल्याच्या साह्यानं का होईना किंवा प्रॅक्टिकली शोधलात तर तुम्हाला याचा एरिया सगळ्यात जास्त आलेलं दिसेल. म्हणून प्रॅक्टिकली आरसीसीची इमारत बांधताना सुद्धा विद्यार्थी मित्र, कित्येक विद्यार्थी असं म्हणतात बरं का की जॉमेट्रीमध्ये सर कशासाठी हे शिकायचं, काय हे एरियाचा उपयोग आहे, कोणतीही गोष्ट का शिकायची. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीतच नसतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवहारामध्ये वापराव्या लागतात, दैनंदिन जीवनामध्ये वापराव्या लागतात, जागोजागी बघायला मिळतात. पण आपणच कधी बारकाईने त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपल्या ज्ञानाचा व्यवहाराशी कधीही त्याची सांगड घालत नाही. आणि जो विद्यार्थी व्यवहाराशी सांगड घालत नाही आपल्या ज्ञानाची, त्याला तो विषय 100% अडचणीचा वाटू लागतो. तो त्या विषयातनं मन काढून घेतो. ह्याचंच उदाहरण तुम्हाला सांगितलं. म्हणून आरसीसी इमारत बांधताना 100% विद्यार्थी मित्र हो, जर गोल इमारतीचं पिलेर असेल तर त्याचा एरिया जास्त भरतो, आणायचे व्हॉल्यूम जास्त भरतं, त्याची इमारत पेलण्याची ताकद सगळ्यात जास्त भरते आणि त्यामुळे ती भक्कम असते. म्हणून नेहमी आरसीसी इमारत बांधताना याच्यापेक्षा प्रेफरन्स आपण याला देतो. आपल्या शाळेत येऊन बघा तुम्ही, शाळेचे हॉलमध्ये 4 प्लेयर येऊन बघा, तुम्हाला सगळ्यात मेन प्लेयर ही 4 बघायला मिळतील की ज्याचा आपण व्हॉल्यूम काढलं तर ते जास्त आहे आणि सर्क्युलर टाईपचे ते आरसीसी प्लेयर आहेत. म्हणजे हे व्यवहारात सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण आपल्या शाळेचं बांधकाम सुद्धा केलेलं आहे की जेणेकरून इतकी शाळेची इमारत भक्कम झालेली आहे की ती 9 ते 10 रिश्टर स्केल्स पर्यंतचा जरी भूकंप झाला तरी सुद्धा आपल्या शाळेच्या इमारतीला कसलाही धोका पोहोचणार नाही. इतक्या सेफ्टी आणि इतकी काळजी घेऊन आपण त्याच्यामधलं स्टील म्हणा, डिझायनिंग म्हणा, या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण केलेल्या आहेत. आणि अशा दिमागदार इमारतीमध्ये आपण बसता याचा तुम्हाला अभिमान पाहिजे की अशी एक अतिशय चांगल्या क्वालिटीची आणि आधुनिक सगळ्या गोष्टींनी सुसज्ज असणारी इमारत संस्था चालकाने आपल्याला दिलेली आहे. असो, तुम्हाला हे फक्त व्यवहारातलं नॉलेज सांगण्याचा प्रयत्न होता. ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. खरंच एरिया कसा काढतात याच्याकडे थोडंसं वळू. हा झाला प्रॅक्टिकली भाग. एरिया काढत असताना विद्यार्थी मित्र, ही पद्धत तुमच्याही लक्षात आलं असेल की पावलं टाकून ही ऍक्च्युअली हे एरिया काढणं हे 100% चुकीचं आहे. त्याचा प्रॅक्टिकली काही उपयोग होत नाही. म्हणून मग मॅथमॅटिशियन लोकांनी, काही जणांनी, म्हणजे त्या काळच्या लोकांनी एकत्र बसून असा विचार केला की हे कसं सोडवलं पाहिजे कोड. मग त्यांनी आणखीन एक आयडिया केली की त्यांनी एक असा भाग केला की त्यांनी
अशीच 4 सेंटीमीटर लेंथ असणारी एक डायग्राम घेतली आणि 2 सेंटीमीटर हाईट असणारीच एक डायग्राम घेतली आणि ही डायग्राम अशी घेतली, तयार केली. ही ओळखीचीच आहे तुमच्या, याला आपण म्हणूया रेक्टँगल. असा हा रेक्टँगल आपण घेतला आणि या रेक्टँगल मध्ये या रेक्टँगलनं सुद्धा व्यापलेली, रेक्टँग्युलर रिजननं व्यापलेली जागा म्हणजे त्याचा एरिया किती हे सुद्धा आपल्याला काढता येणं शक्य आहे. हा सोपा आहे विद्यार्थी मित्र. चौकोनी टाईप असे दिसणारी, रेक्टँग्युलर टाईप दिसणारी डायग्राम आहे. हिचा एरिया काढताना कसा काढला जातो हे फक्त समजावून घ्या. काय करायचं नाही, ही पूर्ण डायग्राम ट्रायंगलची रेक्टँगलवर ठेवणं, रेक्टँगल ट्रायंगलवर ठेवणं ठीक आहे डायग्राम पुरतं, पण ऍक्च्युअली फील्डमध्ये हे शक्य नाहीये. त्यामुळे ह्याला मॅथमॅटिकल एक वेगळी पद्धत वापरतात. ती पद्धत कोणती, तर जर ह्याची 4 सेंटीमीटर भाग असतील तर आपण एक एक सेंटीमीटरचे पार्ट करून घेऊ, ह्याचे पण एक सेंटीमीटरचे पार्ट करून घेऊ आणि हे छोटे छोटे किती पार्ट होत आहेत बघू आपण. हे बारकाईनं पहा, तर तुमच्या लक्षात येईल हे आपण काय केलंय. इथं लक्षात येईल तुमच्या, ह्या 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचा आपण एक पार्ट तयार केलाय की ज्याची लेंथ 1 सेंटीमीटर आहे, सगळी बाजू 1 सेंटीमीटर आहेत. या सगळ्या अशा टाईप तयार केले ना, हा एक स्क्वेअर तयार झाला. हा स्क्वेअर तयार झाला, वेगळं काही नाही, हा स्क्वेअर आहे. आणि मग ही जी जागा आहे, ही व्यापलेली जागा आहे, ही एक स्क्वेअर एवढी जागा आहे. एक स्क्वेअरची जागा आहे ही, एक स्क्वेअर एवढी. आणि हा स्क्वेअर आहे सेंटीमीटर वाला. त्यामुळं ही जी जागा आहे व्यापली गेलेली, ही जी एरिया आहे, ऑक्युपाइड रिजन म्हणतो आपण ज्याला, व्यापलेली जागा, ही एका स्क्वेअर एवढी आहे सेंटीमीटर वाल्या. असा याचा अर्थ निघतो. याचाच अर्थ असा की हा मोठा रेक्टँगल पूर्णपणे विचारात घेतला तर हा रेक्टँगल आहे, याच्यामध्ये असे स्क्वेअर किती बसतील हे जर मोजायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल लांबी म्हणजे लेंथ, ही जी लेंथ आहे ही लेंथ 4 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ तळाला 4 वेगवेगळे स्क्वेअर्स बसतील. आणि ब्रेडथ याची 2 सेंटीमीटर आहे, रुंदी 2 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ हे 4च्या 2 ओळी बसतील, म्हणजे 4 आणि 4 8. तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकता. भविष्यात यदा कदाचित तुम्हाला हा रेक्टँगल मोठा देतील, 4च्या ऐवजी 4544 सांगतील, 2 ऐवजी 233 असं काहीतरी सांगतील आणि मग ह्याचा एरिया किती येईल, असे स्क्वेअर किती येतील, प्रत्येक वेळेला तुम्ही मोजणं तुम्हाला अशक्य आहे. मग त्याच्यापेक्षा सोपी पद्धत वापरली जाते ती म्हणजे कोणती, ही 4 सेंटीमीटर लेंथ असेल तर तळाला माहिती आहे तुम्हाला 4 स्क्वेअर होणारच. आणि असे 4 स्क्वेअर किती लेंथ त्याची ब्रेडथ आहे 2 आहे. याचा अर्थ अशा 2 ओळी बसणार, म्हणजे 4च्या 2 ओळी बसणार. थोडक्यात काय, हा 4 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं जातं आणि हे मल्टिप्लिकेशन येतं. हे मल्टिप्लिकेशन करून पण दाखवतो तुम्हाला. हे 2 सेंटीमीटर आधी आपण लेंथ लिहूया 4 सेंटीमीटर आणि मग ब्रेडथ लिहूया. 4 मल्टिप्लाय बाय 2 आलं 8 आणि सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय सेंटीमीटर आलं सेंटीमीटरचा स्क्वेअर. म्हणजे हे लिहिताना आपण लिहिणार आहे 8 किंवा 8 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे हे असं लिहिणार आहे आपण. आणि असं जरी मोजलं तरी तुमच्या लक्षात येईल हा एकच आहे. सगळे काउंट केले तर हे सुद्धा काउंटिंग होतं. 8 स्क्वेअर आणि सेंटीमीटर ह्या दोन्ही गोष्टी सेमच आहेत विद्यार्थी मित्र. हो, प्रॅक्टिकली काढा किंवा मल्टिप्लिकेशन करून काढा. प्रॅक्टिकली काढायला वेळ जाईल तुमचा, मल्टिप्लिकेशननं तुमचं उत्तर लगेच येईल. आणि म्हणून मग हा फॉर्म्युला म्हणून आपण गृहीत धरला आणि याला लेंथ आणि याला ब्रेडथ म्हटलं, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की मग एरिया मिळाला. आणि अशा अर्थानं मग आपण रेक्टँगल याचा एरिया कसा काढला जातो तर इथून पुढे लक्षात ठेवा, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेडथ असा फॉर्म्युला क्रिएट झाला. आणि हा फॉर्म्युला आला तरी कुठून, तर नंबर ऑफ स्क्वेअर्स कसे काढायचे त्याचं हे थोडा शॉर्टकट आहे. आणि अशा पद्धतीनं पहिला फॉर्म्युला तयार झाला तो रेक्टँगलचा तयार झाला, हे लक्षात ठेवा. कारण याच्यामध्ये नंबर ऑफ स्क्वेअर बसण्याची शक्यता चांगली आहे, जास्त आहे. या मानाने ट्रायंगलकडे गेलात तर तुम्हाला ट्रायंगलमध्ये असे स्क्वेअर बसणं अशक्य आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. चला तर मग तुम्हाला रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला कसा काढायचा हे जर कळालं असेल तर आपण थोडंसं ट्रायंगलच्या एरियाच्या फॉर्म्युल्याकडे वळूया. हा ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला कसा काढतात तर तोही सोपा आहे विद्यार्थी मित्र. इथेही काय करायचं, तुम्हाला असे नंबर ऑफ स्क्वेअर्स किती बसतायत हे चेक करायचे. मग हे नंबर ऑफ स्क्वेअर किती बसतील हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर काय करावं लागेल, ह्या पहिला स्क्वेअर जर तुम्हाला इथे ठेवायचा असेल तर 4 कोणा केल्यात नाही, हा पहिला स्क्वेअर ठेवायचा असेल तर असं ठेवावं लागेल तुम्हाला साधारणपणे. हा पहिला स्क्वेअर बसेल बघा ही जागा, पण ह्याच्यामध्ये ट्रायंगलचा थोडासा पार्ट बाहेर आला आणि थोडासा आत शिल्लक राहिलाय. असं जर झालं तर हे अडचणीचं ठरेल. त्यासाठी आपण एक आयडिया करूया, हा ट्रायंगल आहे त्याचा रेक्टँगल मध्ये कन्व्हर्जन करून घेऊ. थोडक्यात काय,
हा ट्रायंगलचा जो परपेंडिक्युलर हाईट जी आपण काढलेली आहे त्याच्यामुळे ट्रायंगलचे जे दोन पार्ट तयार झालेत इथं दाखवतो थोडंसं कच्चं. हा जो ट्रायंगल आहे ह्याच्यामध्ये असे स्क्वेअर्स बसणं शक्य नाही, म्हणून आपण काय करणार आहोत, ह्या ट्रायंगलचं कन्व्हर्जन रेक्टँगल मध्ये करणार आहोत. त्याची हाईट आहे, याच्या साह्यानं आपण ट्रायंगलचे दोन पार्ट केले. हा पार्ट फक्त इकडे पालथा टाका आणि हा पार्ट इकडे पालथा टाका आणि असं तुम्हाला त्याचा रेक्टँगल तयार होईल. सेम पोझिशन आहे इथे तयार करू शकता तुम्ही. हा असा पार्ट तयार करू शकता, हा अर्धा आणि याचा अर्धा तुम्ही तयार करू शकता अशा पद्धतीनं. आणि तुम्हाला कळून जाईल की ट्रायंगलचा तुम्ही रेक्टँगल केलाय. करताना एकच करावं लागलं तुम्हाला, हा ट्रायंगलचे जे दोन पार्ट होते त्या पहिल्या पार्ट एवढा दुसरा काढावा लागला आणि याच्या पार्ट एवढा काढावा लागला. याचा अर्थ असा आहे की ट्रायंगलनं ऑक्युपाय केलेली स्पेस आहे किंवा व्यापलेली जागा आहे, रिजन आहे, एरिया आहे, त्याच्यापेक्षा हा जो पूर्ण रेक्टँगल आहे त्यानं व्यापलेली जागा आहे ती डबल आहे, दुप्पट आहे. मग जर तुम्हाला रेक्टँगलचा फॉर्म्युला माहित असेल तर त्याचा वापर करा आणि त्याच्या 1/2 करा, आपोआप तुम्हाला ट्रायंगलचा एरिया, त्याचं रिजन किती आहे हे कळून जाईल, मिळून जाईल. मग आपण जर एरिया ऑफ ट्रायंगल हा काढायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला माहिती आहे हा तयार होणारा जो रेक्टँगल आहे त्याचा जो फॉर्म्युला आहे एरियाचा, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेडथ, त्याचा फक्त तुम्ही 1/2 करा, तुम्हाला ट्रायंगलचा एरिया मिळून जाईल. फक्त रिप्लेसमेंट काय करा की रेक्टँगल मध्ये लेंथ म्हणजे काय आणि ब्रेडथ म्हणजे काय, त्याचा ट्रायंगल मधला अर्थ काय हे शोधा. तुम्हाला पण इथं कळून जाईल की रेक्टँगल मध्ये ही जी पूर्ण लेंथ आहे त्याचा अर्थ इथं बेस म्हणून घेतलाय आपण, बेस म्हणून घेतो. याचाच अर्थ आपण इथं लेंथच्या ऐवजी बेस असा शब्द वापरतो. हा बी वेगळा आणि हा बी वेगळा विद्यार्थी मित्र हो. या बीचा अर्थ आहे ब्रेडथ, रुंदी, आणि या बीचा अर्थ आहे बेस. मी पूर्ण अर्थानं लिहितो म्हणजे लक्षात येईल. आणि रेक्टँगलचे ब्रेडथ ही रुंदी म्हणजे काय, ह्या ट्रायंगलची हाईट आहे, म्हणून या ब्रेडथच्या ऐवजी आपण हाईट असा शब्द वापरू आणि मग ट्रायंगलचा एरिया आहे त्याचा फॉर्म्युला तयार होतो 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आणि अशा पद्धतीनं आपण रेक्टँगलचा एरिया आहे त्याचाही फॉर्म्युला क्लिअर करू शकतो किंवा कव्हर करू शकतो. म्हणजे जर आपल्याला दिलेली डायग्रॅम कोणती असेल, मग ट्रायंगल असेल, ही जर तुम्हाला रेक्टँगल मध्ये कन्व्हर्ट करता आली तर याच्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण याचा फॉर्म्युला मिळवू शकतो. ही पद्धत तुमच्या समोर मांडली. अशाच अजून खूप आहे, त्याचाही क्रमाने आपण विचार करू. याच्यासारख्या आणखीन एक दुसरी डायग्राम आहे, याला आपण पॅरलोग्राम म्हणतो. या पॅरलोग्राम मध्ये सुद्धा जर तुम्हाला याचं कन्व्हर्जन रेक्टँगल मध्ये करता आलं तर 100% विद्यार्थी मित्र तुम्हालाही रेक्टँगलचा फॉर्म्युला कन्व्हर्ट करून पॅरलोग्राम मध्ये नेता येईल. हेही माहिती आहे. इथे एकच करा फक्त, याची जी हाईट आहे पॅरलोग्रामची आणि या हाईटमुळे हा तयार झालेला पार्ट आहे एवढाच फक्त घ्या आणि इथं बसवा तोच पार्ट. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की तुम्हाला नवीन एक रेक्टँगल तयार झालेला दिसेल आणि मग याच्या फॉर्म्युल्याचा आधार घेऊन तुम्ही याचा फॉर्म्युला सहज काढू शकता. पॅरलोग्रामचा फॉर्म्युला तुम्हालाही माहिती आहे विद्यार्थी मित्र. जर रेक्टँगलचा फॉर्म्युला लेंथ आणि ब्रेडथ असेल तर या लेंथचा या पॅरलोग्राम मधला अर्थ काय आणि ब्रेडथ त्याचा पॅरलोग्राम मधला अर्थ काय, हा जर माहित करून घेतला तर 100% विद्यार्थी मित्र हा पॅरलोग्रामच्या एरियाचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला जमेल. याच काय घेऊन बसलाय, याच्यानंतर तुम्हाला रोमबसचा फॉर्म्युला पण तुम्हाला काढता येईल. याच्याच बरोबर तुम्हाला ट्रेपेझियमचा फॉर्म्युला सुद्धा काढता येईल. याच्याच बरोबर तुम्हाला काइटचा फॉर्म्युला सुद्धा काढता येईल. म्हणजे अशा सगळ्यांचे फॉर्म्युले तुम्हाला काढता येईल. इव्हन त्याच्या पुढे मी जाऊन सांगतो सर्कलचा सुद्धा तुम्हाला कन्व्हर्जन आहे ते रेक्टँगल मध्ये सहजपणानं करता येईल. ज्या विद्यार्थ्याला ते रेक्टँगल मध्ये करता आलं त्या विद्यार्थ्याला सुद्धा हा फॉर्म्युला सहजपणे बघायला मिळेल. आणि हा फॉर्म्युला आपण क्रिएट करतो πr² अशा पद्धतीनं. तर हाही तसाच बनलेला आहे. हा प्रॅक्टिकली थोडासा किचकट आहे. तुम्ही पुढे ज्यावेळेला 11वी-12वी मध्ये जाल त्यावेळेला तुम्हाला मॅथमॅटिक्स मधलं जसं तुम्ही आता जॉमेट्री शिकताय तसंच आणखीन एका शाखेचा तुम्हाला उल्लेख करतो मी इथं मुद्दाम, की ज्या शाखेला कॅल्क्युलस असं म्हटलं जातं. आणि अशा वेगळ्या शाखेची ओळख तुम्हाला पुढच्या वर्षी 11वी मध्ये होणार आहे आणि याचा वापर करून तुम्हाला सर्कलचा एरिया कसा काढतात हे शिकायचंय. म्हणजे दोन गोष्टीची ओळख करून दिली. झेड नावाचा ऍक्सिस काय असतो आणि कॅल्क्युलस हा एक भाग असतो की ज्याच्यामध्ये डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशन अशा दोन प्रोसेस येतात. त्या पुढच्या वर्षी तुम्हाला आठवणीने शिकायच्या. 10वी पर्यंतची गणिताची पातळी ही विद्यार्थी मित्र खूप सोपी असते. त्या मानानं आपण ज्यावेळेला 11वी मध्ये जाल त्यावेळेला तुमच्या गोष्टी लक्षात येतील आणि त्यावेळेला आठवेल की ससणे सर असं सांगत होते की खरंच 10वी पर्यंतचा भाग खूप सोपा होता. जरी तुम्हाला आता तो थोडासा अवघड वाटत असला, किचकट वाटत असला तरी तो खूप सोपा भाग आहे 10वी पर्यंतचा. माझ्यावर विश्वास ठेवा विद्यार्थी मित्र, 10वी अतिशय सोपी आहे. मनापासून करा, एवढंच फक्त करा. आता आपल्याला लक्षात आलं असेल की फॉर्म्युला क्रिएट कसे होतात. चला तर मग
आपण असं गृहीत धरून चालू की तुम्हाला ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठीचा जो हा फॉर्म्युला आहे की ज्याला, आणि तो नेमका आहे तरी काय, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, अशा प्रकारे हा फॉर्म्युला आपण क्रिएट केला. याचा वापर करून याच्या पुढचा असणारा जो भाग आहे की खऱ्या अर्थानं आपल्या जॉमेट्री मधील सिमिलॅरिटी या चॅप्टरचा सुरुवातीचा भाग आपण आता पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये आवर्जून तुम्हाला सांगतो की याच्यातला पहिला भाग जो आपण अभ्यासाला घेणार आहोत, आणि हा असा भाग आहे सिमिलॅरिटी मधला की जो पूर्णपणे एरिया या कन्सेप्टवरच आधारित आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आता लक्षात आलं असेल, मी सांगितलेल्या दोन्ही गोष्टी स्वाध्याय म्हणून आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या असतील. या सगळ्या बाबी आहेत, या तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. तर या सगळ्या बाबींचा विचार करा. जे होमवर्क तुम्हाला दिलेलं आहे ते या निमित्तानं पूर्ण करा. माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप क्रमांकावर तो तुम्ही जो होमवर्क दिलाय तो पाठवायला हरकत नाही. चला तर मग बघूया सिमिलॅरिटी नावाचा जो चॅप्टर आहे, या सिमिलॅरिटी नावाच्या चॅप्टर मधील पुढचा भाग. चला सुरू करूया याच्या पुढचा धडा, जो चॅप्टर क्रमांक 1 सिमिलॅरिटी, ज्याच्यामध्ये सुरुवातीचाच भाग एरिया याच्यावर डिपेंड आहे. चला, एरिया कसा काढतात, त्याचा फॉर्म्युला काय हे आपल्याला समजावून सांगितलंय, हे कळालंय अशी खात्री आपण बाळगूया आणि पुढे वळूया. याच्या पुढचा पार्ट आहे तो म्हणजे असे जे ट्रायंगल्स आहेत त्यांचा जो एरिया आहे त्यांचा आज आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स असा नवीन भागाची ओळख करून घेऊया. सिमिलॅरिटी शिकण्यासाठी त्याच्या पूर्वीचा असणारा आवर्जून ओळखीचा अशा भागाचा आपण वापर करणार आहे. याच्या पूर्वी आपण एकाच ट्रायंगलचा एरिया आहे तो कसा काढायचा असतो, याचा फॉर्म्युला कसा क्रिएट झाला हे शिकलो. इथून पुढे आपण वेगवेगळे 2 ट्रायंगल्स निवडणार आहोत आणि या वेगवेगळ्या 2 ट्रायंगल्सचा एरिया सेपरेटली कसा काढायचा हे तर पाहणारच आहोत, परंतु त्या दोन्ही ट्रायंगल्सचा एरिया आहे त्यांचा रेशो कसा काढतात आणि त्याच्यासाठी काही फॉर्म्युले आहेत का याचा आपण सखोल अभ्यास करूया. चला तर पाहू रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. 2 ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो. रेशो म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे, त्याला आपण मराठीमध्ये गुणोत्तर म्हणूया. पहिल्या ट्रायंगलचा एरिया आहे त्याला A1 म्हणू आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया आहे त्याला A2 म्हणू आणि दोघांचा रेशो म्हणजे आपण त्याला 2 टिंब विसर्ग काढूया आणि A1:A2 असं त्याचं वाचन करतात. थोडक्यात काय, A1/A2 असंही म्हटलं तरी चालेल. हाही रेशोच आहे, दोन्ही पद्धती वेगवेगळ्या दाखवण्याची. चला तर मग आपण विचार करूया की 2 वेगवेगळे ट्रायंगल जर आपल्या समोर मांडले गेले तर त्यांचा एरिया कसा काढायचा आणि त्यांचा एरिया काढून त्यांचा रेशो कसा क्लिअर करायचा आणि त्याच्यावर काही एक्झाम्पल्स आहेत का. चला तर मग अशा 2 ट्रायंगलचा विचार करू की ज्या 2 ट्रायंगल्स मध्ये त्यांचा बेस, पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे त्याला B1 म्हणू, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे त्याला B2 म्हणू आणि दोन्हीही सेम नसणार आहे असे ट्रायंगल निवडू. सोबत पहिल्या ट्रायंगलच्या हाईटला H1 म्हणू, दुसऱ्या ट्रायंगलच्या हाईटला H2 म्हणू आणि दोघांची हाईट डिफरंट असेल, वेगवेगळी असेल, अशा टाईपचे 2 ट्रायंगल्स आपण विचारात घेऊ. चला तर हे काढून बघूया अशा टाईपचे 2 ट्रायंगल्स असतात तरी कसे आणि दिसतात तरी कसे. हे काढत असताना आपल्याला विचार काय करायचा आहे हे पण समजावून घ्या. चला हे दोन्ही ट्रायंगल्स काढूया. पहिला ट्रायंगल काढूया, याला ट्रायंगल ABC असं नाव देऊया. याचा बेस पेक्षा दुसऱ्या ट्रायंगलचा बेस थोडासा मोठा घेऊया, हाईट सुद्धा थोडीशी मोठी घेऊया आणि त्यालाही नाव देऊया ट्रायंगल PQR. पाहता क्षणी लक्षात आलं दोन्ही बेस वेगवेगळे आहेत, दोन्ही हाईट्स वेगवेगळे आहेत आणि अशा पद्धतीनं आपण हे दोन्ही डायग्राम्स ट्रायंगलच्या काढलेले आहेत. आता प्रश्न असा आहे की पहिल्या ट्रायंगलचा एरिया ज्याला A1 म्हणूया, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया ज्याला A2 म्हणूया,
या दोघांचा रेशो काढायचा आहे आपल्याला. चला तर मग या दोघांचा एरिया काढण्यासाठीचा रेशो काढण्यासाठीचा प्रोसेस काय आहे ते समजावून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण या दोन्ही ट्रायंगल्स पैकी ट्रायंगल एबीसी याचा जो एरिया आहे तो काढूया. हा काढताना आपण जुना फॉर्म्युला वापरू. 1/2 इंटू बेस, याचा बेस आहे BC आणि हाईट इथं काढलेली नाही, आपण काढून घेऊया. त्याला नाव पण देऊ, हाईट झाली AD. याला इक्वेशन 1 म्हणा तात्पुरतं. सेकंड ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR आणि त्याचा एरिया इज इक्वल टू 1/2, त्याचा बेस आहे QR आणि इथेही हाईट नाहीये, हाईट काढून घ्या, त्याला नाव द्या PS आणि याला सेकंड इक्वेशन म्हणा. आणि अशा अर्थाने आपण दोन्ही ट्रायंगलचा एरिया काढला. आपल्याला फक्त एरिया नको, त्यांचा भागाकार हवाय, त्यांचा रेशो हवाय. मग इक्वेशन फर्स्टला इक्वेशन सेकंड आहे त्याने डिव्हाइड करा. या दोन्हीला डिव्हायडेशन झाल्यानंतर लेफ्ट साइडचं डिव्हिजन आणि राईट साइडचं डिव्हिजन भागाकार वेगवेगळा सेपरेट करा. हा लक्षात येईल तुम्हाला. इथं एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR, हा सेकंड ट्रायंगल आहे, इज इक्वल टू राईट साइडला विचार केला तर हाफला हाफ निघून जाईल, 1/2 शिल्लक राहील BC मल्टिप्लाय बाय AD आणि इथं शिल्लक राहील QR मल्टिप्लाय बाय PS. आणि अशा तऱ्हेनं तुम्हाला हा दोन ट्रायंगल्सचा एरिया आणि त्यांचा रेशो काढण्यासाठीचा एक फॉर्म्युला मिळून जाईल. अगदी शॉर्ट मध्ये तुम्ही हा फॉर्म्युला सहजपणाने लिहू शकाल. शॉर्ट मध्ये लिहिताना काय लिहावं लागेल, पहिल्या ट्रायंगलचा एरिया आहे A1 अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया आहे A2 इज इक्वल टू, इथं लिहावं लागेल पहिल्या ट्रायंगलचा बेस B1 मल्टिप्लाय बाय दुसऱ्याचा, पहिल्या ट्रायंगलचे हाईट आहे ती H1 अपॉन B2 मल्टिप्लाय बाय H2. या फुल फॉर्मचा हा शॉर्ट फॉर्म इथं तुम्हाला करून दाखवलाय. तुम्ही एक्झाम्पल मध्ये शॉर्ट फॉर्म वापरला तरी चालतो. आणि अशा अर्थानं आपण वेगवेगळे दोन ट्रायंगल्स तुमच्या समोर देऊ केले की ज्यांचा बेस पण वेगळा आहे आणि हाईट सुद्धा वेगवेगळी आहे. तर अशा वेगवेगळ्या दोन ट्रायंगलसाठी त्यांचा जो एरिया आहे दोन्ही ट्रायंगल्सचा सेपरेट असणारा एरिया आहे त्यांचा रेशो काढण्यासाठीचा फॉर्म्युला आपण क्रिएट केला. आणि याला आजचा फॉर्म्युला आपण पहिला असं गृहीत धरू की ज्याला थोडक्यात आपण A1 अपॉन A2 आणि इज इक्वल टू B1 मल्टिप्लाय बाय H1 आणि अपॉन B2 मल्टिप्लाय बाय H2 असं लिहूया. फक्त इथं काळजी घेऊ लिहिताना की याच्यामध्ये काय आहे, B1 इज नॉट इक्वल टू B2 आणि H1 इज नॉट इक्वल टू H2 असा आपण इथं अर्थ गृहीत धरलेला आहे. आणि याच्यासाठीचा हा फॉर्म्युला आपण शॉर्ट मध्ये लवकर लक्षात राहील तुमच्या. अशा अर्थानं आपण हा छोटा सहज लक्षात राहील असा एक फॉर्म्युला आपण तयार केला. हा फॉर्म्युला विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, याच्यामध्ये एकूण मिळून 1 2 3 4 5 6 व्हेरिएबल्स आहेत. याच्यावर एक्झाम्पल्स येण्याची शक्यता आहे. हे एक्झाम्पल्स येताना तुम्हाला वेगवेगळे दोन ट्रायंगल्स देऊ करतील, त्यांचे बेसेस आणि हाईट्स या चारही किमती देतील आणि हा रेशो किती विचारतील. या चारही किमती भरा, मल्टिप्लिकेशन करा, डिव्हायडेशन करा, भागाकार करा. काय अति संक्षिप्त रूप शॉर्ट मध्ये होतंय का बघा आणि येणारा आन्सर तुम्ही लिहून ठेवा. नेहमी लक्षात ठेवा इथं येणारा आन्सर या चारही जरी किमती दिल्या तुम्हाला तर ह्या किमती सेंटीमीटर मध्ये असतात किंवा मीटर मध्ये ज्या काही असतील त्या किमती चारही अशा असतात. त्याच्यामुळे होतं काय, हे सेंटीमीटर आणि हे सेंटीमीटर जातं. येणारं जे उत्तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन एक नंबर मिळतो, या दोघांचं मल्टिप्लिकेशन एक नंबर मिळतो. भाग जरी घालवला तुम्ही तरी आणखीन छोटा नंबर मिळेल तुम्हाला. पण याला युनिट लिहायचा प्रयत्न करू नका, कारण रेशोला कधीही युनिट पाहायला मिळत नाही. कारण रेशो मुळे काढला जातो तोच सेम जर क्वांटिटी असतील तर आणि तरच रेशो काढला जातो, अदरवाईज रेशो काढलाच जात नाही. त्याच्यामुळे रेशो मध्ये युनिटला युनिट कॅन्सल होतं आणि युनिट येतच नाही, रेशोला कधीच युनिट नसतं हे लक्षात ठेवा. अशा अर्थानं तुम्हाला मग एरियाचा रेशो विचारतील किंवा एरियाचा रेशो देऊन बेसिसचा देऊन हाईटचा काढा म्हणतील किंवा एरियाचा देऊन हाईटचा देऊन बेसिसचा काढा म्हणतील. कोणताही रेशो काढायला सांगतील किंवा 1 2 3 4 5 6 व्हेरिएबल्स मधले कुठल्या पण 5 व्हेरिएबल्सची किंमत देतील आणि एका व्हेरिएबलची किंमत तुम्हाला काढायला सांगतील. अशा प्रकारे याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स बघायला मिळतील. आणि अशातली काही एक्झाम्पल्स तुम्हाला ह्या पहिल्या चॅप्टर मधल्या पहिल्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला 100% बघायला मिळतील. तुम्ही ती घरी गेल्यानंतर आज किंवा हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर तुम्ही सगळे एक्झाम्पल्स कोणती ती बघा. काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स सुद्धा याच्यामध्ये दिली गेलेली आहेत. ही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ही सुद्धा चेक करा, ती सोडवता येतात का याचाही विचार करा. म्हणजे हे का सांगतो विद्यार्थी मित्र, याचा वापर करून आपण इथनं पुढे असणारा सगळा धडा आहे तो संपूर्णपणे पाहणार आहे.
तर काळजी घ्या. आणि हा भाग तुम्हाला कळला असेल, आपण गृहीत धरूया हा पहिला फॉर्म्युला ट्रायंगल मधला आपल्याला समजला असं आपण गृहीत धरू. याच्यानंतरच्या सेकंड फॉर्म्युल्याबद्दल आपण चर्चा करूया. आता याच्यामध्ये आपल्याला एकच दुरुस्ती करायची आहे, आणि ती दुरुस्ती कोणती, तर आपण पहिला प्रकार बघितला की ज्याच्यामध्ये हाईट आणि बेसिस वेगवेगळे आहेत, अशा प्रकारचे दोन ट्रायंगल्स आपण निवडले. आता फक्त आपण काय करूया, या दोघांमधली एक अट आहे ती तात्पुरती शिथिल करू. म्हणजे कोणती अट आहे ती शिथिल करूया हे पण समजावून घ्या. याच्यामध्ये एकच गोष्ट करू आपण, याच्यामध्ये दोन्ही ट्रायंगलचा बेस आहे तो सेम घेऊया, आणि हाईट आहे ती डिफरंट घेऊया, आणि असे वेगवेगळे दोन ट्रायंगल्स घेऊ, आणि त्यांचा एरिया आहे त्याचा रेशो काढला तर तो काय येईल याचा विचार करू. मग चला पाहू. तर मग डायरेक्ट फॉर्म्युला आपल्या समोर तर आहेच आहे. आता या फॉर्म्युल्याचा विचार करू की जिथं तुम्हाला दिलेलं आहे A1/A2 आणि इज इक्वल टू B1 मल्टिप्लाय बाय H1/B2 मल्टिप्लाय बाय H2, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचं आहे, तर हे B1 आणि B2 सेम आहे हे वापरायचंय. मग साहजिकच आहे, जर B1 आणि B2 सेम असेल तर हे एकमेकाला कॅन्सल होईल, आणि शिल्लक राहील तो पार्ट फक्त असा असेल की A1/A2 इज इक्वल टू H1/H2, आणि हा फॉर्म्युला थोडासा रिड्यूस होईल अशा पद्धतीने. याचाच अर्थ असा की या फॉर्म्युल्यामध्ये पहा, तुम्हाला लक्षात येईल दोन ट्रायंगल्स तुम्हाला दिलेले की ज्यांचे बेसिस सेम आहेत, आणि बेसिस सेम असल्यामुळे बेसिसला बेसिस कॅन्सल झाले, आणि त्या दोन ट्रायंगलचा एरिया आहे त्याचा रेशो हा कसा आला, तर त्यांच्या हाईट्सच्या रेशो एवढा आला. मगाशी काय झालं होतं, बेसिस आणि हाईट्स हे वेगवेगळ्या होत्या, आणि अशा वेळेला मग त्यांच्या ट्रायंगलचा जो एरिया आहे त्यांचा रेशो आहे तो कसा एवढा आला होता, तर त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिस आणि हाईट्स आहेत यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे त्याच्या रेशो एवढा. याचं विधान फार मोठं होतं विद्यार्थी मित्र. खरं हे फॉर्म्युल्याच्या स्वरूपात असं दिसतं, पण असं विधान म्हणून आपण स्टेटमेंट म्हणून जर पाहायला गेलो तर खूप मोठं आहे. इक्वल टू साइनच्या अलीकडे त्याचं विधान बघा कसं आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड हाईट्स. असं एक लांब लचक स्टेटमेंट बघायला मिळतं, आणि त्यात फक्त तुम्हाला इन्क्लूड करून सांगावं लागतं व्हेअर द बेसिस अँड हाईट्स ऑफ दीज टू ट्रायंगल्स आर नॉट सेम ऑर नॉट इक्वल. असं हे मोठ्याच्या मोठं स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. त्या मानाने हे सोपं आहे, हे छोटं स्टेटमेंट आहे. इथं काय सांगितलंय तुम्हाला, व्हेन द बेसिस ऑफ एनी टू ट्रायंगल्स आर सेम देन द रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्स एवढा तो रेशो येतो. हे स्टेटमेंट त्या मानानं अतिशय सोपं आहे, आणि हे विधान पण सोपं आहे. तुम्ही ही कंडिशन बदलून सुद्धा वापरू शकता. बेसेस आहेत ते तुम्ही डिफरंट घेऊ शकता, आणि हाईट्स आहेत त्या सेम घेऊ शकता. आणि असं केल्यानंतर काय होईल याचा विचार करा बरं. इथं पण काय होईल, पहिला ट्रायंगलचा एरिया A1/A2 इज इक्वल टू B1 मल्टिप्लाय बाय H1 आणि अपॉन B2 मल्टिप्लाय बाय H2. हाईटला हाईट सेम असल्यामुळे गेली, शिल्लक राहिलं काय A1/A2 आणि इज इक्वल टू B1/B2. असा तिसरा फॉर्म्युला तुम्हाला बघायला मिळतो एरियाच्या रेशोवर आधारित, की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे विधान स्टेटमेंट म्हणून पण सांगता येणे शक्य आहे. इफ the heights of given two triangles are same or equal, then the ratio of their corresponding areas is equal to the ratio of their corresponding basis. म्हणजे त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशो एवढा येतो, हे तुम्हाला सांगावं लागेल. आणि अशा अर्थानं तुम्हाला हे पाहायला मिळेल. म्हणजे सेकंड आणि थर्ड हा फॉर्म्युला तुम्हाला अशा पद्धतीनं पाहायला मिळेल. तर मी लिहितो सेकंड आणि थर्ड फॉर्म्युला. A1/A2 इज इक्वल टू H1/H2. फक्त इथं कारण काय दिलं तुम्ही की B1 आणि B2 हे सेम आहे. तिसरा काय केलं, हा रेशो काढताना A1/A2 इज इक्वल टू B1/B2. पण हे कधी शक्य झालं, तर H1 इज इक्वल टू H2 असताना.
आणि सगळ्यात लास्ट कंडिशन आपण विचारात घेऊ, जर B1 आणि B2 सेम असेल आणि H1 आणि H2 सेम असेल तर काय होईल. म्हणजे जर दोन ट्रायंगल असे असतील की त्यांचे बेसिस पण सेम असतील आणि हाईट्स पण सेम असतील, अशा वेळेला काय होईल, तर हा मूळ फॉर्म्युला A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 मल्टिप्लाय बाय H1 आणि अपॉन B2 मल्टिप्लाय बाय H2, बेसिस पण सेम, हाईट्स पण सेम, याचा अर्थ रेशो आला 1:1. हे लक्षात ठेवा, जेव्हा रेशो 1:1 येतो त्याचा दुसरा अर्थ पण आपण सांगू शकतो. हे तिरकस क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर A1 मल्टिप्लाय बाय 1 A1 आलं आणि A2 मल्टिप्लाय बाय 1 A2 आलं, म्हणजे हा तिसरा अर्थ निघतो. याचा अर्थ काय की जर दिलेले दोन ट्रायंगल्स असतील, त्यांचे बेसिस पण सेम असतील आणि हाईट्स पण सेम असतील, तर 100% विद्यार्थी मित्र त्यांच्या एरियाजचा रेशो हा 1:1 किंवा दोन्ही एरिया सेम येतात. आणि हे चौथा आणि लास्ट फॉर्म्युला एरियाजच्या रेशोसाठीचा, हे A1 अपॉन A2 इज इक्वल टू 1:1, याला ऑर लिहितो मी, A1 इज इक्वल टू A2. फक्त ह्याला कारण एकच, B1 इज इक्वल टू B2 अँड H1 इज इक्वल टू H2. आणि अशा अर्थानं आपण आज किती फॉर्म्युलांचा विचार केला, ते एकूण मिळून 4 फॉर्म्युले आहेत. वेगवेगळ्या ट्रायंगलच्या प्रकारांचे हे वेगवेगळे 4 नमुने तुमच्या समोर मी मांडलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, या सगळ्या फॉर्म्युल्यांवर आधारित तुम्हाला याच्यावर असणारे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. याच्यावर असणारे एक्झाम्पल तर तुम्हाला कळेल 4च व्हेरिएबल्स आहेत. मग 3 व्हेरिएबलच्या किमती देऊन एका व्हेरिएबलची विचारतील, किंवा दोघांचा हा रेशो विचारायचा असेल तर ह्या 2 किमती देतील, यांचा रेशो पाहिजे असेल तर ह्या 2 किमती देतील. सेम पॅटर्न इथं सुद्धा होईल. इथं तर काय विषयच येत नाही, इथं तुम्हाला हाईट्स आणि बेस सेम आहेत, फक्त तुम्हाला ती डायग्राम ओळखता येणं गरजेचं आहे. ही डायग्राम कोणत्या प्रकारची, समोर जर एखादी डायग्राम मांडली गेली तर काही विद्यार्थ्यांना या डायग्राम मध्ये बेस आणि हाईट सेम आहे का, बेस आणि हाईट वेगवेगळी आहे का, बेस फक्त सेम आहे हाईट वेगळी आहे का, हाईट सेम आहे बेस वेगळी आहे का, वेगळा आहे का, हे शोधताना अडचणी येतात. मग अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी मी आता तुमच्या समोर एक शेवटचा, या डायग्रामसाठी ह्या फॉर्म्युलांसाठी एक शेवटचा पार्ट तुमच्या समोर मी इथं सादर करतोय. तो पार्ट फक्त लक्षात घ्या की किती प्रकारच्या डायग्राम असू शकतात, ह्या आपण चर्चेला घेऊया. क्रमाक्रमाने एका फॉर्म्युलावरती आपण या सगळ्या गोष्टींना चर्चेला घेऊया आणि मग आपल्याला हा भाग संपला असं म्हणता येईल. चला तर मग डायग्राम दिसतात तरी कशा, असतात तरी कशा, ओळखायच्या तरी कशा, याचा विचार करू. 4 फॉर्म्युलेज तुमच्या समोर मांडलेले आहेत. या 4ही फॉर्म्युले माहिती आहेत, त्याच्यामध्ये आपण किमती घालून उत्तर सुद्धा काढू शकतो. या गोष्टींची तयारी आपली आहेच आहे, त्याला तुम्ही तयार आहातच. पण एखादी डायग्राम समोर आल्यानंतर नेमकी त्याच्यामध्ये या चौघांमधला कोणता फॉर्म्युला बसतो, कोणता बसू शकतो, हे कसं ओळखायचं. थोडक्यात काय, दिलेले 2 ट्रायंगल्स आहेत, त्यांचे बेसिस आणि हाईट्स डिफरंट आहेत का फक्त बेस सेम आहे हाईट डिफरंट आहे, का हाईट सेम आहे बेस डिफरंट आहे, का दोन्ही सेम आहे, कसं ओळखायचं. आणि अशा ट्रायंगल्सच्या जोड्या असतात तरी किती प्रकारच्या. याच्यामध्ये तुम्हाला सहज ओळखता येणारी जोडी या पहिल्या फॉर्म्युल्याची, की ज्यांच्या 2 ट्रायंगल्स तुम्हाला पाहिजेत की ज्याचा बेस पण वेगळा आहे आणि हाईट पण वेगळी आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रकार पाहायला मिळेल, त्याच्यामध्ये एक ट्रायंगल असा आहे, एक जरा मोठा आहे, याचं बेस बघता क्षणी सांगू शकाल बेसिस वेगवेगळे आहेत आणि हाईट सुद्धा कमी जास्त आहे. कधी तुम्हाला सेकंड जोडी बघायला मिळेल की त्याच्यामध्ये तुम्हाला बेस आणि हाईट दिलाय आणि दुसरा ट्रायंगल बघायला मिळेल त्याच्यापेक्षा छोटा आहे. इथेही तुम्ही सहजपणाने कॅल्क्युलेशन करू शकाल, पाहू शकाल. सेपरेट आहेत, लगेच कळेल ही पहिली जोडी ही दुसरी जोडी. अजून फार वेगळी कुठली येईल तर बेस हा दिलाय पहिल्या ट्रायंगलचा आणि त्याची हाईट ती सेपरेट अशी दिलेली आहे. त्याच बेसवरती आणखीन एखादा बेस काढलाय आणि वेगळा ट्रायंगल दिलाय, हे ज्याच्यामध्ये बेस वेगळा दिसतोय आणि हाईट हे दोघांची पण डिफरंट दिसते, पण दोन्ही ट्रायंगल एकमेकांमध्ये घुसलेले दिसत आहेत. बेसेस इथे एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय. असं होण्याची शक्यता आहे पाहता क्षणी, की तुम्हाला असं वाटण्याची पण शक्यता आहे की इथं बेसेस सेम आहे, असं वाटण्याची शक्यता आहे, पण हे फसवण्यासारखं चित्र आहे. त्याच्यानंतर तुम्ही आणखीन काय करू शकाल, फार फार तर पहिला असा एक पाहायला मिळेल बेस आणि हाईट असणारा. सेम पॅटर्नवर तुम्हाला आणखीन काय करता येईल, किंवा इथे तसंच फसवतील तुम्हाला, की अशा पद्धतीने काय करतील, असं सेकंड ट्रायंगल काढतील. म्हणजे पॅटर्न सेमच आहे, फक्त इथे 90 डिग्री काढला.
कधी कधी हे ट्रायंगल असे फिरवतात आणि फिरवल्यानंतर असे तयार करतात आणि मग याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे अँगल्स तयार करायला सांगतात, ट्रायंगल्स तयार करायला सांगतात आणि असे एकमेकांमध्ये मिक्स करून देतात. मग इथे तुम्हाला पाहायला मिळेल की हे ट्रायंगल एकमेकांमध्ये मिक्स आहेत, परंतु त्यांचा बेस हा वेगळा आहे आणि हाईट सुद्धा कॅल्क्युलेट करायला गेलं तर काही कमी थोडासा फरक पडेल. म्हणजे तुम्हाला हातामध्ये कंपास मधील पट्टी हातात घेतली पाहिजे आणि त्याच्या साहाय्याने हे सगळं शोधता आलं पाहिजे आणि पाहता आलं पाहिजे की खरंच दिलेले दोन ट्रायंगल आहे त्यांचा बेस सेम आहे का, हाईट सेम आहे का, हे शोधता आलं पाहिजे. पहिल्या प्रकारामध्ये फारसा बदल येत नाही. फार फार तर पहिली दुसरी जोडी एवढाच प्रकार येतो. ह्या इतक्या अडचणीमध्ये तुम्हाला कोणी शिरवत नाही किंवा इतकं विचारलं जातही नाही. प्रश्न शिल्लक येतो तो इथून पुढच्या सगळ्या प्रकारांचा. याच्यामधला पहिला तर याच्यामधले प्रकार बघा. मग सेकंड प्रकार आहे, तो सेकंड प्रकार आपल्या लक्षात येईल. या सेकंड प्रकारामध्ये हा जो सेकंड प्रकार आहे याच्याकडे विचारात घ्या. याच्यामध्ये सांगितलंय की बेसिस सेम आहेत आणि हाईट्स मात्र वेगळ्या आहेत. मग बेसिस सेम म्हणजे काय, तर पहिला प्रकार आपण बघू. हा बेस आहे आणि एवढाच बेस आहे. हे दोन्ही बेस सेम आहेत. सेम दाखवताना अशा पद्धतीने दाखवतात हे तुम्हाला माहिती आहे. हाईट मग वेगवेगळे असतील. मग याची हाईट काढताना एकाची छोटी काढा, एकाची मोठी काढा. ही पहिली जोडी सहज ओळखता आली, बेस सेम आहे आणि हाईट वेगवेगळी आहे. अजून कोणती जोडी तुम्हाला काढता येईल? मग ह्या बेसेस मध्ये तुम्हाला काय करता येईल अजून, तर हा बेस जरा सरकवता येईल इकडं. हा बेस आहे आणि हा बेस आणखीन थोडासा पुढे घेतील आणि सांगताना सांगतील की हे डिस्टन्स जेवढं आहे तेवढंच हे डिस्टन्स आहे. आणि मग तुम्हाला सांगताना असं सांगतील हा एक ट्रायंगल आहे आणि हा दुसरा ट्रायंगल आहे. एकमेकांमध्ये घुसलेले असे दोन ट्रायंगल्स तुम्हाला दिसतील. हे दोन ट्रायंगल्स पाहिल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की जर ही साइड आणि ही साइड सेम असेल तर हे बेसिस सेम आहेत अशा टाईपची डायग्राम आहे. म्हणजे डायग्रामच्या जोड्या बघा ना किती होऊ शकतात. तुम्ही इमॅजिन करा, तुम्हाला जर घरी बसल्यानंतर हा व्हिडिओ संपल्यानंतर खरंच तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे मी तुम्हाला ज्या पद्धतीने शिकवतोय की B1 = B2 असणाऱ्या किती जोड्या सापडता आहेत. ही पहिली सापडली, ही दुसरी सापडली. याच्यानंतर अजून तुम्हाला काय करता येईल, तर बेस कॉमनच घेता येईल. संपूर्ण बेस आहे हा एकत्र कॉमनच घ्यायचा. इक्वल आणि कॉमन म्हणजे काय हे कळतं का बघा पहिल्यांदा. बऱ्याच विद्यार्थ्यांना इक्वल आणि कॉमन लक्षात येत नाही. हे पहिले समजावून घ्या. हा एकच बेस घेतला आपण, एकच, आणि त्याच्यावर एक ट्रायंगल असा काढला आणि एक ट्रायंगल असा काढला. हे लक्षात घ्या, बेस सेमच आहे. बेसमध्ये काहीच फरक नाहीये. पहिल्या ट्रायंगलचा आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस सेमच आहे. शिवाय तो कॉमन पण आहे. कॉमन असणं म्हणजे एकाच बेसवर वेगवेगळ्या दोन ट्रायंगल्स काढणं आणि सेम असणं म्हणजे बेस वेगवेगळीकडे असणं. सेम आणि कॉमन मध्ये फरक हे लक्षात ठेवा. ह्या शब्दाचा वापर तुम्हाला पुढे गेल्यानंतर एका थेरम मध्ये होणार आहे, त्यावेळेला तुमच्या गोष्ट लक्षात येईल सेम आणि कॉमन यातला काय डिफरन्स आहे. मग आणखी एक जोडी तुम्हाला याच्यापेक्षा वेगळी काय करता येऊ शकते की बेस उभा घेऊ शकतो आपण आणि मग हे डायग्राम अशी होऊ शकते. याच्याकडे पाहताना काय करावं लागेल तुम्हाला, या ट्रायंगलकडे पाहताना असं पाहावं लागेल, या ट्रायंगलकडे पाहताना असं पाहावं लागेल आणि हा मधला बेस आहे हा दोघांचा कॉमन आहे आणि सेम आहे. अशा टाईपची पण डायग्राम तुम्हाला येऊ शकेल. म्हणजे तुम्हाला ह्या व्हरायटी तयार करायची. किती व्हरायटीज तुम्ही तयार करू शकता. बेस असा आहे, इथं असा बेस घेतला हा आणि मग आणखीन इथे तुम्ही काय करू शकाल, म्हणजे ह्या पहिला ट्रायंगल आणि हे दुसरा ट्रायंगल दोन्ही मध्ये सुद्धा हा मध्ये बेस कॉमन दिसतोय तुम्हाला. हाच पाचवा प्रकार. कितीतरी प्रकार तयार करता येतील. तुम्ही आज हा व्हिडिओ संपल्यानंतर एक काम करा सगळ्या विद्यार्थ्यांनी, अशा किती प्रकारच्या जोड्या वेगवेगळ्या डायग्राम्स डिफरंट पाहिजे. जोडी पहिल्या प्रकारची आणि दुसऱ्या प्रकारची दिसताना वेगवेगळा प्रकार जाणवला पाहिजे. अशा किती टाईप्सच्या जोड्या तुम्हाला तयार करता येत आहेत ना. ह्या मी काढलेल्या ह्या डायग्राम्स आहेत, अशाच टाईपच्या जोड्या तुम्ही काढा. याचा एक फोटो क्लिक करा आणि तो फोटो मला पाठवा. बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवता शिकवता खूप अभ्यास देत चाललोय. खरंच तुम्ही या सगळे जोड्या तुमच्या वहीमध्ये तुम्ही काढताय का हे मला पण चेक करायचंय. एकच काम करा, अशा व्हरायटी ऑफ ट्रायंगल्सचे पेअर आहेत त्यांचे डायग्राम्स तुमच्या वहीमध्ये तुम्ही अलर्ट करा, काढा आणि त्या मला माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपच्या क्रमांकावर टाका. मलाही लक्षात येऊन जाईल की तुम्ही पहिल्या फॉर्म्युल्यावर आधारित अशा किती पेअर्स तयार करू शकता, सेकंड फॉर्म्युल्यावर आधारित अशा किती टाईपचे पेअर्स तयार करू शकता, थर्डवर आधारित किती टाईपचे पेअर करू शकता. विद्यार्थी मित्र, तिसरा प्रकार तर तुमच्या समोर मांडेन मी इथं की H1 = H2 म्हणजे हाईट्स सेम आहे पण बेसिस डिफरंट आहे. अशा किती किती डायग्राम्स काढता येतील. हाईट सेम आहे, मग आता तुम्हाला हाईट सेम आहे म्हटल्यानंतर काय काय करता येईल बघा. ही हाईट आहे, ही काढताना पहा हाईट सेम आहे. हाईट सेम काढताना हा एक ट्रायंगल घेतला की ज्याच्यामध्ये ही हाईट आहे
एवढीच हाईट सेम येईल, एवढाच आणखीन एखादा ट्रायंगल काढा, मग त्याचा बेस मात्र वेगळा आला पाहिजे. मग आपण हाईट सेम घेतली, लगेच पाहता क्षणी कळालं बेस वेगवेगळा आहे. म्हणजे अजून एक जोडी तुम्हाला पाहायला मिळाली, पेअर पाहायला मिळाली दोन ट्रायंगल्सची, की ज्याच्यामध्ये हाईट सेम आहे आणि बेसेस वेगवेगळे आहेत. मग तुम्ही ह्या हाईट अशी तिरकी पण करू शकता, हे पण लक्षात ठेवा. आणि ही डायग्राम आहे ती काढू शकता. आणि दुसरी हाईट अशी सेम करू शकता आणि बेस त्याचा कमी जास्त करू शकता, अशीही काढू शकता. तुम्ही ह्या दोन हाईट एकमेकाला मॅच करू शकता आणि हे वेगवेगळे दोन ट्रायंगल काढू शकता की ज्याच्यामध्ये हाईट सेम आहे. कितीतरी प्रकार काढता येण्यासारखे. एखादा विद्यार्थी हाईट आडवी ठेवेल आणि दोन ट्रायंगल्स असे काढेल. हे लक्षात ठेवा, हाईट अशी ठेवून तुम्हाला हे दोन ट्रायंगल्स काढता येणे शक्य आहे, हे पण लक्षात येणं फार गरजेचं आहे. तुमची हीच हाईट असेल आणि परत बेस असा असेल, ज्याच्यामध्ये याला तुम्ही हाईट म्हणणार आहात. तर अशा अर्थानं तुम्हाला ह्या बऱ्याचशा पेअर्स तुम्हाला काढता येतील. तुम्ही अनेक प्रकारच्या पेअर्स काढू शकाल. उद्या तुम्ही अशाच प्रकारे एक हाईट आहे, ही सेम आहे एवढी, आणि आणखीन अशाच प्रकारची हाईट सेम किंवा हीच कॉमन घेतली आपण, आणि जर याला हाईट म्हटलं आपण आणि बेसिस काढायचा प्रयत्न केला, तर आणखीन तुम्हाला काय करता येणं शक्य आहे बघा. म्हणजे लक्षात ठेवा, हे कळतंय का हे पहा पहिल्यांदा. आणि आणखीन हीच हाईट ठेवून तुम्हाला काय करता येणं शक्य आहे. तर हा एक टाईप झाला. आता काय इकडं तोंड करून करता येईल, याच्यापेक्षा वेगळं नाही. पहा, विचार करा तुम्ही. म्हणजे मी सुद्धा अडखळलो आता हे सांगताना. प्रकार मला चेंज करायचा आहे, पण हाईट सेम पाहिजे. काय करता येईल, आणखी काय करता येईल, आणखीन वेगळं काय करता येईल, कितीतरी पेअर्स तयार करता येतील. म्हणजे या टाईपची पण एक डायग्राम तयार करता येईल तुम्हाला. या टाईपची म्हणजे अगदी तुम्हाला या टाईपची डायग्राम तयार करता येईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला ही हाईट आहे आणि ही सेम आहे, आणि एवढ्याच हाईटसाठी हे येते का लक्षात बघा तुम्हाला. एवढ्याच हाईटसाठी बेस वेगळा असणारी अशी एक डायग्राम तुम्हाला परत वेगळी काढता येईल की जे दोन ट्रायंगल्स आहेत आणि त्यांची पेअर आहे. किचकट आहे, समजून जाईल. प्रयत्न करा. मी मांडण्याचा थोडासा प्रयत्न केलाय. खूप डायग्राम्सच्या पेअर्स तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या डोक्यामध्ये किती आहेत ह्या मला पाहायचंय. तुमचे कन्सेप्ट किती आहेत, किती क्लिअर झाले आणि किती पेअर काढू शकता याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. म्हणजे आता मी तुम्हाला पहिल्या डायग्राम बद्दल सांगितलं, दुसऱ्या डायग्राम बद्दल सांगितलं, तिसऱ्या फॉर्म्युल्याबद्दल सांगितलं. आता आपण चौथ्या फॉर्म्युल्याबद्दल चर्चा करू. हा शेवटचा एकच फॉर्म्युला आहे की ज्याच्यावर चर्चा होणं फार गरजेचं आहे. त्याच्यात पेअर्स असतील तरी कशा. म्हणजे आता विचार करा, बेसिस आणि हाईट दोन्ही सेम आहेत. मग चला बरं, किती डायग्राम आपण अशा ड्रॉ करू शकतो की ज्याच्यामध्ये बेसिस पण सेम आहेत आणि हाईट्स पण सेम आहेत. करा विचार, किती पेअर तयार होऊ शकतील. चला मी काही पेअर तयार करून दाखवतो. त्यातली सगळ्यात आवडती दोन सेपरेट ट्रायंगल्स आहेत. हा पहिल्याचा बेस, म्हणजे हे दोन्ही पाहिजे आपल्याला, दोन्ही डायग्राम्स पाहिजे. मग हा बेस, तेवढाच हा बेस. ह्या ट्रायंगलची हाईट जेवढी आहे ह्या ट्रायंगलची पण हाईट तेवढीच घेतो मी, वेगळी घेत नाही. फक्त इथं हाईट परपेंडिक्युलर घेतली, इथं दिसत नाही. म्हणजे ही पहिली पेअर. दुसरी पेअर कशी काढता येईल, हे दोन्ही एकमेकांमध्ये घुसूया आपण. हा पार्ट आहे आणि हा पार्ट, हे दोन्ही पार्ट सेम घेऊया बेसिससाठी, आणि हाईट मात्र घेताना दोघांची अशी घेऊया दोन्हींची सेम असेल. कशावरून तुम्हाला कळतं हे दोन्ही हाईट सेम आहे, तर लक्षात येईल. जर एखादी पॅरलल लाईन काढली तुम्ही इथं, तर तुमच्या लक्षात येईल की या दोन पॅरलल लाईन्स मध्ये असणारे जर ट्रायंगल्स असतील तर त्यांच्या ज्या हाईट्स असतात ते सेम असतात, कारण दोन पॅरलल लाईन मधलं डिस्टन्सच मुळे सेम असतं. सगळ्यात सोपी तर एकदा एका वर्षी एका विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर, अशी डायग्राम सुद्धा होऊ शकते की हा बेस आणि ही हाईट त्याची, हा बेस पहिला ट्रायंगल काढला, म्हटलं दुसरा काढ. तर दुसरा त्यानं आहे असाच काढला, त्याच्यावरच फक्त वेगळं काहीच केलं नाही. नावं फक्त त्याला अशी दिली, एकाला एबीसी म्हटला आणि एकाला PQR म्हटला. सर हेच दोन ट्रायंगल आहेत, तुम्हाला दिसत नाहीत, एका खाली एक आहे. होऊ शकतं, काहीच अडचण नाही. म्हणजे अशा टाईप सुद्धा होऊ शकतं. अजून ह्याचं एक्सटेंडेड व्हर्जन काय होऊ शकतं बघा. जर दोन पॅरलल लाईन्स अगोदरच काढून घेतल्यात तुम्ही, तर तुम्ही इथं काय करू शकता, एखादा बेस निवडू शकता आणि या बेसवर तुम्ही मग इकडं तोंड करून एक ट्रायंगल आणि इकडं तोंड करून अजून एक ट्रायंगल. मग याच्यामध्ये तुम्हाला बेस सेम मिळेल आणि दोन पॅरलल लाईन्स मध्ये हे दोन्ही ट्रायंगल सिच्युएटेड आहेत. याचा अर्थ दोघांच्या हाईट सुद्धा काय निघतील, सेम निघतील.
म्हणजे 2 पॅरलल लाईन्सचा वापर करून सुद्धा तुम्ही वेगवेगळे 2 ट्रायंगल की ज्यांचा बेस आणि हाईट सेम असतील अशा टाईपचे काढू शकाल. म्हणजे या चौथ्या फॉर्म्युल्यासाठी सुद्धा तुम्हाला अशा अनेक प्रकारच्या डायग्राम्स पाहायला मिळतील. तुमचं काम एकच आहे विद्यार्थी मित्र, अशा टाईपच्या पेअर्स तयार करायच्या आणि या पेअर्सना नंबरिंग करा 1, 2, 3, 4 आणि हे सगळे जितके पेअर्स तुमच्या तयार होतील वर फक्त असं शॉर्टकट हेडिंग दिलं तरी हरकत नाही आणि त्याचा एक फोटो मला फक्त पाठवा. मी तो साठवून ठेवेन. तुमचं नाव त्याच्यासोबत पाठवा, माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा. म्हणजे मला हा स्वाध्याय तुम्ही सोडवलाय असं लक्षात येईल. आता याच्यानंतर याच्यावर आधारित असणारे एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही विद्यार्थी मित्र एवढे हुशार आहात की याच्यावरच्या आधारित असणारे एक्झाम्पल्स घेणं हे तुमच्या दृष्टीनं तेवढं हे वाटत नाही. तर तुम्हालाच माझी विनंती आहे की या चॅप्टरमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्स नावाची काही एक्झाम्पल्स सोडवून दिलेली आहेत, त्याचा वापर करा. आणि याच्या जोडीला सॉल्व्ड एक्झाम्पल्सच्या नंतर एक एक्झरसाइज असेल. प्रॉब्लेम सेट पर्यंत नका जाऊ, पण एक्झरसाइज पहिला टप्पा असेल तो सोडवण्याचा पहिला प्रयत्न करायला. आणि आता खऱ्या अर्थानं आपण या 4 फॉर्म्युल्यांचा स्टडी केलाय असा त्याचा अर्थ होतो. आता विचार करा, आता इथून पुढे आपल्याला वेळ आलेली आहे की असे हे 4ही फॉर्म्युले यूज करून नवीन एखादा थेरम प्रूव्ह करता येतोय का आणि आहे तरी का, आणि असे किती थेरम आपल्याला याच्यानंतर प्रूव्ह करता येतील की ज्याच्यामध्ये या फॉर्म्युल्यांचा वापर केला जाईल, याचा पार्ट याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यानंतर मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, हा आजचा सर्व घेतलेला जो पार्ट आहे याच्यामध्ये काही नाविन्यपूर्ण बाबी आपल्याला पाहायला मिळाल्या असतील. खरं आजचा व्हिडिओ थोडासा लेंदी आहे, थोडा मोठा झालाय, हा पहिलाच आहे. याच्या नंतरचे व्हिडिओ आपण आता वेगवेगळे बनवण्याचा प्रयत्न करू. जर आजचा तयार झालेला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चितपणानं हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा की जेणेकरून उद्यापासून जे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्याची लिंक अगोदर पाठवली जाईल आणि व्हिडिओ अपलोड केलेल्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आणि मग ओळीनं आपण हा धडा क्रमाक्रमानं पुढे सरकवत नेऊ, पाहत जाऊ आणि मग अशाच पद्धतीनं या ऑनलाईनचं कामकाज आपण पूर्ण करू. आजच्या दिवसासाठी विद्यार्थी मित्र पुन्हा एकदा थांबतो. पुन्हा आपल्याला विनंती करतो की ह्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.